नमस्कार. गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनकडे आपल्याला वळायचं आहे. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा. आयकर भरणाऱ्या बहिणींना 1500चा लाभ मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट. शिष्टमंडळातील प्रतिनिधी परदेशातील अनुभव करणार शेअर. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. राहुल गांधींनी निकालावर आक्षेप घेत बोगस मतदान झाल्याचा केला होता आरोप. वर्धापन दिनानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात मेळाव्याचं आयोजन. बालगंधर्व रंगमंदिरात शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा तर अजित पवारांचा बालेवाडीत मेळावा. उद्धव ठाकरेंची साथ सोडत चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. सांगली जिल्ह्याला लागलेली घराणेशाहीची कीड म्हणत चंद्रहार पाटलांची पक्षप्रवेशच्या वेळी घणाघाती टीका. गुलदार युद्धनौका सिंधुदुर्गातील निवती रॉक इथं स्थापित होणार. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा. 13 जून पासून मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय होणार. 12 आणि 13 तारखेला कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट.